नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सासरच्या घरी वडिलांचा अपमान होताना पाहून मुलीने तिच्या सासरच्यांना असा धडा शिकवला की सर्वजण आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले. मी प्रियांका, घरातील धाकटी सून. माझे लग्न नुकतेच 6 महिन्यापूर्वी झाले होते. मी सुरक्षित आहे. माझ्या पतीचा चांगला व्यवसाय आहे. माझ्या घरात सासू सासरे, मोठा दीर, मोठी जाऊ, त्यांची 2 मुले आणि आम्ही पती पत्नी आहोत. घरात सर्वजण चांगले. माझी मोठी जाऊ देखील खूप चांगली आहे. जर कोणी सर्वात वाईट असेल तर मी आहे, कारण मी कोणाचेही चुकीचे बोलणे सहन करू शकत नाही. असे नाही की माझ्या सासरच्या घरी आल्यानंतर मी अशी झाली. लहानपणापासूनच मी सरळ तोंडावर बोलते, ज्यामुळे बहुतेक लोकांना मी आवडत नाही. माझ्या आईने मला खूप वेळा शिकवले की तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे, पण तुझी बोलण्याची पद्धत थोडी चुकीची आहे. म्हणून तू आधी तुझी बोलण्याची पद्धत बदल. मी खूप वेळा प्रयत्नही केला, पण मी ते करू शकले नाही. मला काही वाईट दिसले किंवा ऐकले की पटकन बोलण्याची सवय आहे. म्हणूनच माझ्या सासरच्या लोकांना मी अजिबात आवडत नाही. आणि फक्त 6 महिन्यात एक चांगली सून होण्याऐवजी मी खूप वाईट सून झाले. माझी जाऊ कोणालाही सहज उत्तर देत नाही. ती शांतपणे तिच्या कामात स्वतःला व्यस्त ठेवते, म्हणून ती सर्वांची आवडती. ती खरोखर खूप चांगली आहे. मी इच्छा असूनही तिच्यासारखी होऊ शकत नाही. एके दिवशी सर्वांनी नाश्ता केल्यानंतर मी माझा नाश्ता करायला बसले, तेव्हा पराठे थंड झाले होते. ते चवदार लागत नव्हते, पण तरी मी शांतपणे खाल्ले. कारण माझ्या सासरच्या घरात हा नियम आहे, आधी घरात सर्वांनी जेवावे, नंतर सुनेने जेवावे. आणि सासरच्या घराचे काय सांगायचे, तर मी माझ्या माहेरच्या घरातही माझी आजी असताना देखील असेच पाहिले आहे. जोपर्यंत आजी जिवंत होती तोपर्यंत माझी आई आणि आजी वडिलांसोबत जेवायची नाही. ती दोघांच्या आधी चहाही पित नव्हती. हे सगळं मनात विचार करत मी पराठे खात होते. तेवढ्यात माझ्या सासूबाईंनी मला टोमणा मारला आणि म्हणाल्या, सगळ्यांनी नाश्ता संपवला आहे आणि तू तासनतास हातात ताट घेऊन बसली आहेस. तुझ्या तोंडात दात नाहीत का? तुझ्या जाऊला घरातील सर्व कामे करावी लागतात आणि तिला जेवायला देखील वेळ नाही आहे. हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी शांतपणे म्हणाले, आई, जेवतानाही तुम्ही मला शिव्या देता का? कमीत कमी जेवताना तरी मला शिव्या देऊ नका. मी सर्वांच्या नंतर नाश्ता करायला आली आहे ना. हे ऐकून सासूबाईंनी माझ्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाल्या, आशिष अजून झोपेतून उठला की नाही? मी म्हणाले, नाही आई, तो अजून उठला नाही. सासू म्हणाल्या, जा त्याला उठव. आज त्याच्या वडिलांनी त्याला दुकानात लवकर यायला सांगितले होते. हा मुलगाही लग्न झाल्यापासून नुसता आळशी झाला आहे. जर हे असंच चालू राहिलं तर घर आणि व्यवसाय उद्ध्वस्त होतील. मी पुन्हा बोलू लागले, पण तोपर्यंत माझ्या जाऊने मला गप्प राहण्याचा इशारा केला, म्हणून मी गप्प झाले. पण माझी सासू मात्र बोलतच राहिली. जेव्हापासून ह्या मुलीचे लग्न झाले आहे तेव्हापासून ती घरात आली आहे. घरात काही ठीक होत नाही. तिची पावले अजिबात शुभ नाही. ती हळूहळू बडबडत खोली बाहेर निघून गेली. हे सर्व ऐकून मी अवाक झाले. मग माझी जाऊ आली आणि म्हणाली, प्रियांका, शांत रहा. सासरच्या घरात असे टोमणे ऐकावे लागतात. तू नवीन आहेस म्हणून तुला जास्त माहीत नाही. तुला हळूहळू सगळं समजेल. म्हणून या सर्व गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. जितके जास्त विचार करशील तेवढा तुलाच जास्त त्रास होईल. एके दिवशी माझ्या जाऊ आल्या आणि विचारले, आज जेवणासाठी काय बनवशील? मी म्हणाले, छोले आणि पुरी करूया. मागून माझ्या सासू म्हणाल्या, ठीक आहे, तू बनव. मी जेवण बनवत असताना माझ्या भावाचा फोन आला. काही कामासाठी तुमच्या घराजवळ आलो आहोत, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत. मी आनंदाने म्हणाले, हो दादा, नक्की या आणि इथेच जेवण करा. मी तयारी करत आहे. भाऊ म्हणाला, हो ठीक आहे. माझ्या आनंदाला पारावार नव्हता. लग्नानंतर पप्पा पहिल्यांदाच घरी येत होते. मी खूप उत्साहित होते. जेव्हा मी माझ्या सासूबाईंना आणि जाऊला पप्पा आणि भावाच्या येण्याबद्दल सांगितले तेव्हा त्या आनंदी झाल्या, पण त्यांचा श्वास थोडा थांबला. कदाचित त्यांना माझे वडील येऊ नयेत असं वाटत असेल. पण मी काहीच बोलले नाही. मी जाऊन शांतपणे स्वयंपाक करायला लागले. काही वेळातच मी आणि माझ्या जाऊने मिळून सर्व जेवण बनवले. मी माझ्या पप्पांची आवडती भाजी केली, त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला आणि तोपर्यंत माझा नवराही उठला आणि त्याने चहा मागितला. म्हणून मी म्हणाले,
तुम्ही इतका वेळ झोपला होतात आणि तुमची आई माझ्यावर रागावते. तुम्ही लवकर दुकानात जा. आशिष म्हणाला, हो मला माहीत आहे, मी जाईन. बाबा मला दररोज लवकर येण्यास सांगतात, पण लोकांचे स्वतःचे काही आयुष्य असते. जाऊबाई म्हणू लागल्या, इतका सर्व स्वयंपाक केला आहे, पण आपल्याला सासूबाई रागवू शकतात. मी म्हणाले, काय म्हणतात आई, त्या का रागवतील? माझे वडील पहिल्यांदाच येत आहेत म्हणून त्यांच्या आवडीचे जेवण बनवले, मला योग्य वाटले. नाहीतर ते म्हणतील की मुलगी सासरच्या घरी आल्यावर वडिलांच्या आवडीनिवडी विसरली का? जाऊ म्हणाली, हो तुझे बरोबर आहे, पण मला थोडी भीती वाटते की सासूबाई रागवतील. खरं म्हणजे इतक्या वर्षात मी कधीही सासूबाईंना न विचारता जेवण बनवले नाही आणि पाहुणे आल्यावर मी कधीही जेवण बनवले नाही. मी म्हणाले, ठीक आहे ताई, त्या रागवल्या तरी मी त्यांचे ऐकून घेईन, कारण आई बहुतेकदा माझ्यावर रागवतात. हे बोलून मी हसायला लागले आणि जाऊ देखील हसायला लागल्या. आम्ही दोघीही बोलत होतो तेव्हा अचानक सासूबाई स्वयंपाकघरात आल्या आणि बाबांसाठी मी काय जेवण बनवले आहे ते पाहू लागल्या. त्या सगळं पाहण्यासाठी आजूबाजूला पाहत राहिल्या. मी त्यांना बनवलेल्या सर्व पदार्थांची नावं सांगितली. हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाल्या, तुम्ही दोघी तुमच्या सासूसाठी इतक्या गोष्टी बनवता का? मी म्हणाले, बाबा पहिल्यांदाच येत आहेत म्हणून काहीतरी खास बनवायला हवे, म्हणून मी हे सर्व केले. माझे बोलणे ऐकून सासूबाईंनी तोंड फिरवले आणि तेथून निघून गेल्या. पप्पा आणि दादा दोघेही वेळेवर घरी आले. तोपर्यंत माझ्या सासूनी माझ्या सासऱ्यांना सांगितले की प्रियांकाचे बाबा येत आहेत, म्हणून तेही लवकर घरी आले. एकमेकांची विचारपूस करून सर्वांनी एकत्र जेवणं केली. आता संभाषण सुरू झाले. मग मी आणि माझ्या जाऊ उठून जेवायला आलो. मग माझ्या वडिलांनी सासऱ्यांना विचारले, माझी मुलगी इथे ठीक राहते ना? तुम्ही तिच्या वागण्यावर खुश आहात का? ती सर्वांची काळजी घेते की नाही? काही तक्रार तर नाही ना माझ्या मुलीबद्दल? बाबांचे बोलणे ऐकून मी जाऊला म्हणाले, बघा ताई, मला सासऱ्यांबद्दल माहिती नाही, पण सासूबाई नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी बोलतील. सासूबाई म्हणाल्या, बाकी सगळं ठीक आहे, फक्त तुमच्या मुलीची जीभ थोडी तीक्ष्ण आहे. पप्पांनी त्यांचे बोलणे पूर्ण करण्यापूर्वीच सासरे थोड्या अहंकाराने म्हणाले, आपण त्या सगळ्याबद्दल नंतर बोलू. आधी मला सांगा, तुम्ही इथे अचानक कसे आलात? बाबा म्हणाले, इथे जवळच आमचे काही काम होते म्हणून आम्ही दोघेही आलो होतो. म्हणून विचार केला की चला निघण्यापूर्वी मी माझ्या मुलीला आणि तुम्हाला सर्वांना भेटून घेतो. मी प्रियांकाच्या लग्नानंतर आलंच नव्हतो, म्हणून तिला माझ्या विरुद्ध खूप तक्रारी होत्या की पप्पा तुम्ही माझ्या घरी का येत नाही. सासरे म्हणाले, मग तुम्ही आम्हाला कळवले नाही की तुम्ही येत आहात? बाबा म्हणाले, मी जावाईंना फोन केला होता आणि माझ्या मुलीलाही माहीत होते की आम्ही दोघेही येत आहोत. येण्याबद्दल बोललोच होतो. तिने तुम्हाला सांगितले नाही का? सासरे थोडे कडक होऊन म्हणाले, आधी मला सांगा की हे कोणाचे घर आहे, माझे की तुमच्या मुलीचे की जावयाचे? बाबा म्हणाले, तुम्ही हे काय म्हणताय? अर्थात घर तुमचेच आहे. सासरे म्हणाले, मग तुम्ही येण्यापूर्वी मला कळवायला हवं होतं. जेव्हा वडील असे असतात तेव्हा मुलगीही अशीच असते. बाबा हळू आवाजात म्हणाले, काय झाले? तुम्ही असे का बोलत आहात? आमचे यात काही चुकले का? आणि तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? तुम्ही हे प्रकरण कुठे घेऊन जात आहात? तुम्हाला आवडले नसेल तर ठीक आहे, पुढच्या वेळी मी तुम्हाला आधी सांगेन, पण असे बोलू नका. आणि प्रियांकाने काय केले? तिच्याकडून काय चुकले? सासरे म्हणाले, मी तुम्हाला काय सांगू? जर एक गोष्ट असेल तर सांगितली असती, जर एक गोष्ट असेल तर सांगितले देखील नसते. तुम्ही मला कोणताही हुंडा दिला नाही. तुमची मुलगी पूर्णपणे बिना हुंड्याशिवाय इथे आली आहे. प्रियांका त्या दोघांचे बोलणे ऐकून जेवण सोडून बाहेर आली, पण माझ्या जाऊने माझा हात धरून मला थांबवले आणि म्हणाली, तू बाहेर जाऊ नकोस. मी बाहेर गेली नाही, पण जेवण मध्येच सोडून खोलीत आले. तिथून दोघांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत होते. सासरे अजूनही बोलतच राहिले. त्यांचे बोलणे ऐकून वडील आणि भाऊ दोघेही गंभीर झाले. काही क्षण ते गप्प राहिले. मग ते म्हणाले, काय झाले? माझ्या मुलीने असे काय केले आहे की तुम्ही तिच्यावर इतके रागवत आहात? सासरे म्हणू लागले, मी तुम्हाला काय सांगू? सर्वप्रथम म्हणजे तुमच्या मुलीला कोणतीही लाज नाही. ती सर्वात लहान आहे, पण घरातल्या मोठ्यांशी ती सर्वात मोठी असल्यासारखी बोलते. ती तिच्या नवऱ्याला नावाने हाक मारते. तरी बाबा म्हणाले की आजकाल सगळेच त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या नावाने हाक मारतात, म्हणून यात काही रागवण्यासारखे नाही. बाबांचे बोलणे ऐकून सासरे लगेच म्हणाले, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमची बायकोही तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारते.
तुमच्या घरातही ही पद्धत आहे का? पण माझ्या घरात हे चालणार नाही. तुमची मुलगी तिच्या सासूचा एकही शब्द ऐकत नाही. ती प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारते. सुनेचा हा कसा प्रकार आहे? तिला नेहमीच तिच्या मनाप्रमाणे वागायचे असते. जर माझ्या बायकोने हे सहन केले नसते तर हे घर खूप आधीच तुटले असते. सासऱ्यांची तक्रार ऐकून मला खूप वाईट वाटले. आत्तापर्यंत मला वाटायचे की फक्त माझ्या सासूच रागीट आहेत आणि कडक आहेत. पण इथे सासरे सासूपेक्षा 2 पावले पुढे होते. मला त्यांचे कटू बोलणे सहन होत नव्हते. माझे डोळे अश्रूंनी भरले. मी अचानक स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या जाऊबाईंनी पुन्हा एकदा माझा हात धरला आणि मला खोलीत ओढले. तू काय मूर्ख आहेस? तू असे वारंवार बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेस. 2 लोकांसमोर तू काय बोलणार आहेस? माझ्या सासऱ्यांचे ऐकून मी म्हणाले, बघा ताई, मी तुमचे यावेळी काही ऐकणार नाही. जर मी वाईट असेल तर मला थोडे अधिक वाईट होऊ द्या, पण हे सर्व सहन करणे माझ्या क्षमतेबाहेरचं आहे. जाऊबाई म्हणाल्या, मला माहीत आहे प्रियांका, पण सध्या तू गप्प राहा. ते दोघे बोलत आहेत म्हणून त्यांच्यामध्येच जाऊन बोलू नकोस. पण मी तरीही निघून गेले. जाऊ म्हणाली, ठीक आहे, जा आणि बोल. तुझ्या भावाचा आणि वडिलांचा खूप अपमान कर. म्हणून मी खोलीत परत आले आणि खूप रडू लागले. मला रडताना पाहून माझ्या जाऊ देखील रडू लागल्या. यावरून फक्त हे समजून घ्या की सासरच्या घरात स्वतःला स्थापित करणे सोपे नसते. यावेळी माझी सासू म्हणत होती, माझी मोठी सून इतकी सुसंस्कृत आहे की मी तिच्याबद्दल काय बोलू. ती एका श्रीमंत कुटुंबातील आहे आणि एका कंपनीच्या मालकाची मुलगी आहे, पण तरीही तिच्यात अभिमान नाही. आणि तुमची मुलगी आमच्या घरी आल्यापासून काहीच ठीक होत नाही आहे. तुमच्या मुलीचे खूप अशुभ पावलं आहेत. माझा मुलगा खूप कष्ट करत होता, पण लग्नानंतर त्याने काम करणे थांबवले. तुम्ही आम्हाला फसवले आहे. लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या मुलीबद्दल मोठ्या गोष्टी बोलत होतात, पण गेल्या 6 महिन्यात मी तिचे खरे रूप बघितले आहे. माझ्या सासू सासऱ्यांकडून सर्व गोष्टी ऐकल्यानंतर बाबांनी त्यांची माफी मागितली. मग माझे बाबा मला हाक मारत म्हणाले, प्रियांका बाळा, कृपया बाहेर ये. मी लगेच माझ्या वडिलांकडे आले. रागाने बाबांचे डोळे लाल होते. ते पाहून मला भीती वाटली. बाबा म्हणाले, प्रियांका बाळा, मी हे काय ऐकत आहे? तुझी सासू आणि सासरे तुझ्याबद्दल काय बोलत आहेत? तू असं का करतेस बाळा? मी तुला असेच शिकवले आहे का? तुला इतके समजावून पण तुला समजलं नाही? पण हे तुझ्या सासरचे घर आहे. इथे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचल आणि विचार करून बोल. तू खूप शिकलेली आहेस, पण तुला एवढी समज नाही का? तू तुझ्या आईने दिलेले सर्व मूल्ये विसरली आहेस. मला वाटलं होतं की माझी प्रियांका तिच्या सासरच्या घरातल्या लोकांचे, सर्वांचे मन जिंकेल, मला अभिमान वाटेल. पण आज हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटतंय. बाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले. मी रडू लागले. बाबा म्हणाले, ठीक आहे बाळा, तू नुकतेच तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहेस, म्हणून काही चुका होणारच, हे साहजिकच आहे. चल आणि तुझ्याकडून आत्तापर्यंत केलेल्या चुकांसाठी घरच्यांची माफी माग आणि भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस. बाबा म्हणाले, मी तुम्हा दोघांनाही हात जोडून विनंती करतो की माझ्या मुलीला तिच्या बालिशपणाबद्दल माफ करा. भविष्यात ती कधीच अशी चूक करणार नाही. मला माहीत आहे की ती थोडीशी रागीट आहे, पण ती मनाने शुद्ध आहे. बाबांचे बोलणे ऐकून माझ्या सासू सासऱ्यांनी एकही शब्द बोलला नाही, फक्त माझ्याकडे रागाने पाहू लागले. बाबा म्हणाले, चल बाळा, माझ्यासमोर तू तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग. मी म्हणाले, बाबा तुम्ही आधी माझे ऐका, मी तुमचे सर्व ऐकले, आता तुमची पाळी आहे. बाबा रागाने म्हणाले, मी तुझे का ऐकू? आधी मी जे बोलतो ते कर. चल सासू सासऱ्यांची माफी माग. मी म्हणाले, माफ करा बाबा, मी त्यांची माफी मागणार नाही. हे ऐकून सासू म्हणाली, बघा ती किती उद्धट वागणारी मुलगी आहे, तिला तिची चूक अजूनही कळत नाही. हे ऐकून मी म्हणाले, यांनी सांगितलेले एकाच गोष्टीवरून तुम्ही निर्णय कसा घेऊ शकता? माझ्या सासू सासऱ्यांची माफी मागण्याचे शब्द ऐकून तुम्ही मला फटकारता. तुम्ही एकदाही का मला विचारले नाही, तुलाही काय सांगायचे आहे? जरी ती माझी चूक असली तरी मला माझा मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही आधी माझे पूर्णपणे ऐका, मग तुम्ही जो निर्णय घ्याल मी तो पूर्णपणे स्वीकारायला तयार आहे. बाबा माझ्याकडे रागाने पाहू लागले. तेव्हा जाऊबाई म्हणाली की हो बाबा, एकदा तुम्ही तिचे बोलणेही ऐका, मग तुम्हाला नीट समजेल की काय झालंय. माझा भाऊ म्हणाला, ठीक आहे प्रियांका, तू बोल. मी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच माझ्या सासू उठल्या आणि निघून गेल्या. म्हणून मी म्हणाले
की तुम्ही दोघे कुठेही जाऊ नका, तुम्ही दोघेही इथे बसा, कारण मला जे काही बोलायचे आहे ते मी तुमच्या दोघांसमोर बोलायचे आहे. सासू आणि सासरे दोघेही एकदा माझ्याकडे रागाने पाहू लागले आणि म्हणाले, बोल, आता तुला काय बोलायचे आहे ते. मी खाली जमिनीवर बसले. हे पाहून माझ्या भाऊने मला त्याची खुर्ची दिली आणि मला बसायला सांगितले. मी म्हणाले, नाही भाऊ, मी जमिनीवर बसून ठीक आहे. माझ्या सासू सासऱ्यांच्या घरात असा नियम आहे की जेव्हा लोक घराच्या मोठ्या सोफ्यावर आणि खुर्चीवर बसलेले असतात तेव्हा आपण जमिनीवर बसावे, त्यांच्या पातळीवर नाही. हे ऐकून सासू आणि सासरे माझ्याकडे पाहू लागले आणि बाबा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मी म्हणाले, बाबा, सगळ्यात आधी तुम्ही मला सांगा की जेव्हा त्यांनी माझ्याबद्दल इतके काही सांगितले तेव्हा तुम्ही एकदाही का विचारले नाही की मी काय चूक केली आहे. माझे सासू आणि सासरे देखील माझ्याकडे पाहू लागले. ठीक आहे, त्यांनी सांगितले नाही, पण तुम्ही विचारले. मी तुम्हाला सर्व काही सांगते. यांनी आदराबद्दल शब्द का बोलले तुम्हाला माहीत आहे? बाबा म्हणाले, का? जेव्हा मी लग्नानंतर इथे आले तेव्हा मला वाटले की हे खूप सुशिक्षित कुटुंब आहे. यांचे विचार थोडे मोकळे असतील, ते आधुनिक विचारांचे असतील, म्हणूनच मी माझ्या मोठ्या दीर आणि सासऱ्यांच्या समोर पदर डोक्यावर घेत नव्हते. मी त्यांच्याशी अगदी सामान्यपणे बोलू लागले, जे त्यांना आवडत नव्हते, पण त्यांनी कधीही मला हे प्रेमाने सांगितले नाही. ते खूप वाईट बोलत होते की तुझ्या आईने शिकवले नाही का की सासरे आणि दीरासमोर डोक्यावर पदर घ्यावा लागतो. तू घरात सर्वात लहान आहेस म्हणून तू नेहमी डोक्यावर पदर ठेवशील. मग मी म्हणाले की जेव्हा मी माझ्या मोठ्या दीराला भाऊ आणि सासऱ्यांना बाबा म्हणते तेव्हा दोघांसमोर डोक्यावर पदर घेण्याची काय गरज आहे? हे ऐकून त्यांनी मला खूप फटकारले. तुमच्या संस्कार आणि संगोपनाबद्दल त्यांनी काय काय म्हटले ते तुम्हाला माहीत नाही बाबा. मला खूप वाईट वाटले, पण हे ऐकल्यानंतरही मी एकदाही त्यांना उलट उत्तर दिले नाही आणि पदर माझ्या डोक्यावरून खाली पडू दिला नाही. त्यांच्या मुलाला नावाने हाक मारण्याचा प्रश्न आहे. मी सुरुवातीच्या काळात त्याला त्याच्या नावाने हाक मारायची, पण तो मला यासाठी खूप फटकारत असे. त्या दिवसापासून मी त्यांना नावाने हाक मारणे बंद केले. पण तुम्हा सर्वांना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की त्यांची मुलगी म्हणजे माझी नणंद, ती तिच्या नवऱ्याला या दोघांसमोर नावाने हाक मारते आणि त्यांना तुम्ही नाही तर तू म्हणते तेव्हा हे दोघे काही बोलत नाही, उलट हसत राहतात. जर ते यावर काहीच बोलत नसतील तर संस्कार आणि नियम फक्त सुनेसाठी असतात का? तेवढ्यात सासू म्हणाली, तू काय म्हणत आहेस प्रियांका? मी म्हणाले, आई, मला बोलू द्या. तुम्ही बोलत असताना मी एकदाही तुमच्यामध्ये येऊन काहीच बोलले नाही, त्यामुळे मलाही तुम्ही आता थांबवू नका. माझ्या ऐकून सासू कुजबजून शांत झाली. आता त्यांच्या मुलाच्या कामाबद्दल ते म्हणतात की लग्नानंतर तिचा मुलगा कमकुवत झाला आहे, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. गोष्ट अशी आहे बाबा की तो आधीच आळशी आहे. तो दुकानात फक्त काही तास बसतो, उर्वरित वेळ तो फिरण्यात घालवतो, मित्रांसोबत पार्टी करतो, रात्री उशिरा घरी येतो आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतो. हे त्याच्या सवयींचा भाग आहे. ते जबरदस्तीने माझ्यावर दोषारोप करत असतात. जर तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवत नसाल तर त्यांचा मुलगा इथेच बसला आहे, तुम्ही त्याला विचारू शकता. घरातील समृद्धीचा प्रश्न आहे, तर दुकान चालू नसल्यामुळे त्यांचा मुलगा दुकानाकडे नीट लक्ष देत नाही. बाजारातील चढ उतार, ऑनलाईन खरेदी करणारे लोक, या सर्वांचा देखील परिणाम बिझनेसवर होत असतो. मग मी त्याला जबाबदार कशी झाले? माझी पावले अशुभ कशी झाली बाबा? ते म्हणतात की तुम्ही मला फसवले आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी आम्हाला फसवले आहे. लग्नापूर्वी आम्हाला सांगण्यात आले होते की व्यवसाय माझ्या मुलाचा आहे, तो सर्व काही सांभाळतो, पण तसे नाही. त्यांचा मुलगा एक नंबरचा आळशी आणि निष्काळजी माणूस आहे, जो कामापासून दूर राहतो. तरी बाबा म्हणाले, ठीक आहे बाळा, आता ते थांबव आणि शांत राहा. मला समजते की ही फक्त तुझी चूक नाही. नाही बाबा, मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझ्या पूर्णपणे ऐकावे लागेल, नाहीतर माझ्या सासरच्या आणि माझ्या आईवडिलांच्या नजरेत माझी बदनामी होईल आणि मला दोषी ठरवले जाईल. माझा भाऊ म्हणाला, हो बाबा, दीदीला तिचे मत मांडू द्या. बाबा, मी बाहेर शिक्षण घेण्यासाठी तुमच्याशी खूप भांडले. मी खूप अडचणींसह माझे MBA केले, पण मला इथे बाहेर नोकरी करायची नाही असे सांगण्यात आले. तरीही मी एकदाही नोकरी करण्याबाबत आग्रह धरला नाही. मला वाटले की मला आयुष्यभर काम करावे लागेल, पण सासरी सर्वांसोबत थोडा वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे. पण अहंकारी कशी असू शकते बाबा? ते मला अनेकदा सांगतात
की तू तुझ्या अभ्यासाबद्दल खूप अहंकारी आहेस. आणि मुलांना काम करायला लावण्याबद्दल सांगायचे झाले तर एके दिवशी मी जेवताना सनीकडे पाणी मागितले. यासाठी त्यांनी मला खूप फटकारले की मी खूप आळशी आहे, सतत मुलांना काम सांगत राहत, त्यानंतर तिचे काम करू नका, तिचे काही ऐकायचे नाही असे मुलांना सांगण्यात आले. त्यानंतर मी मुलांना कोणतेही काम करायला लावले नाही. पहिल्यांदा जेव्हा मी पाहिले की माझी मोठी जाऊ सर्वात शेवटी जेवते, तेव्हा मी मुद्दाम माझ्या जेवणाची प्लेट त्यांच्यासोबत ठेवली. तुम्हाला माहीत आहे का बाबा की माझ्या सासूबाईंनी आमच्यासाठी वाढलेले ताट बाजूला ठेवले आणि म्हणाल्या की आमच्या घरात हा नियम आहे, म्हणून तुम्ही दोघींनी शेवटी जेवायचे. मला सांगा, कोणी असे करते का बाबा? तुम्हाला माहीत आहे का, माझ्या आजीच्या जुन्या समजुती आणि रूढीवादी विचारसरणीमुळे मी अनेकदा आजीसोबत भांडायची. पण इथे मी या बाबतीत कोणाशीही भांडत नाही. पण हो, मी माझे विचार नक्कीच मांडते. बाबा, तुम्ही यांना विचारा की मी यांच्या घराचे नियम पाळले की नाही. मी ज्या गोष्टी करण्यास नकार दिला होता त्या मी पुन्हा केल्या का? त्यांच्या नजरेत जेव्हा जेव्हा आणि जिथे मी चूक केली त्यावेळी मी प्रत्येक वेळी माफी मागितली. मग मी अहंकारी आणि संस्कारहीन कशी झाली बाबा? मी कोणाचीही काळजी कशी घेत नाही? पुन्हा त्याच गोष्टी सांगायचा अर्थ असा होतो की त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेला राग आणि द्वेष त्यांना तुमचा अपमान करून काढायचा होता. आता बाबांचा राग कमी होत होता. बाबा माझ्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना काहीतरी विचारणार. तेवढ्यात मी बाबांना थांबवले आणि म्हणाले, नाही बाबा, आता थांबा, मला आणखी काही सांगायचे आहे. इथे दाराच्या कोपऱ्यात उभी असताना माझी जाऊ रडत होती. मला माहीत नाही की तिला तिचा भूतकाळ आठवत होता की आणखी काही होते. माझ्या जाऊला रडताना पाहून मला समजले की तिच्यासोबतही असेच काहीतरी घडले आहे किंवा माझ्यापेक्षाही जास्त कारण असू शकतं. अनेकदा सासऱ्यांना मोठ्या सुनेकडून खूप जास्त अपेक्षा असतात. हो बाबा, हे म्हणतात की तुझी मोठी जाऊ खूप सुसंस्कृत आहे. आणि हो, त्या खरोखर खूप सुसंस्कृत आहेत. पण हे त्यांना त्यांच्या पालकांनी दिलेले संस्कार आहेत. तुम्ही तर फक्त त्रास दिला आहे. सासू म्हणाली की हे काय म्हणत आहेस? मी तिला काय त्रास दिला? मोठी सून, कृपया बाहेर येऊन मला सांग की मी तुला काय त्रास दिला आहे आणि तुझ्यावर काय जबरदस्ती केली आहे. तू आमच्यावर खोटे आणि चुकीचे आरोप करत आहेस. मी म्हणाले की जर मी तुमच्यावर चुकीचे आरोप करत आहे तर तुम्ही मला सांगा, तुम्ही तिला कधी मोकळेपणाने जगू दिले का? तिला कधी तिच्या मनातले बोलू दिले का? तिला कधी असे वाटू दिलेत का की ती देखील या घराची सदस्य आहे? हे घर तुमचे आहे आणि इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जगता. तुम्हाला माहीत आहे का बाबा, जर कधी कोणत्या कामात उशीर झाला किंवा काही चूक झाली तर मग त्या लगेचच म्हणायच्या की तुझे घर आहे, काम नीट कर, नीट सांभाळ. आणि कोणत्याही चांगल्या कामासाठी सल्ला घ्यायचा असला तेव्हा हे त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा सल्ला घेतात. घराच्या कोणत्याही निर्णयात आम्हा दोघांनाही सहभागी करत नाही. मग त्यात त्यांच्या मुलीचा आणि जावयाचा नक्कीच समावेश करतात. आणि शेवटी त्यांची मुलगी, जावई जे काही बोलतील तेच करतात. आपण दिवसभर कितीही काम केले तरी ते एकदाही आमच्यासाठी कौतुकाचा शब्द उच्चारत नाही. पण मी जेव्हा जेवायला बसते तेव्हा काहीतरी निमित्त काढून बघण्यासाठी येतात आणि त्या नक्कीच जेवणाची थाळी तपासायला येतात. आपण स्वतःसाठी जास्त डाळ भाजी ठेवली आहे का किंवा आपण काही जास्त शिजवले आहे का? आपण सुना घरात कधी झोपणार, कधी उठणार, कधी जेवणार, कधी बाहेर जाणार, किती दिवस जाणार, किती दिवस आपल्या आईवडिलांच्या घरी राहणार, आपण कधी परत यायचं, हे सर्व काही हेच लोक ठरवतात. तरीही या म्हणतात की मी यांचे ऐकत नाही आणि घर फक्त यांच्यामुळेच उभे आहे. हे कसे बाबा? हे घर यांच्यामुळे कसे चालते? सासू म्हणाली, प्रियांका तू आता खूप जास्त बोलत आहेस. बाबा म्हणाले, ताई तिला बोलू द्या. माझ्या मुलीची ही खासियत आहे की जर चूक झाली तर ती स्वतः मान्य करते. बाबा, मी त्यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. याशिवाय बाबा, मी तुम्हाला हे सांगते की त्यांनी माझ्यासोबत काय केले आहे. बाबा म्हणाले, थांब बाळा, आता गप्प बस, मला अजून काही ऐकायचं नाही आहे. मी कदाचित हे सहन करू शकणार नाही. ठीक आहे बाबा, बाकी सगळं नाही, पण फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगते की जेव्हापासून माझ्या सासूंना कळलं की मी बाहेर एकटी राहून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे तेव्हापासून त्या मला इतक्या गोलगोल पद्धतीने याबद्दल विचारत राहतात जेणेकरून मी मान्य करेन की माझं लग्नाआधी कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत आणि त्या माझ्या चारित्र्यावर बोट दाखवू शकतील. हे ऐकून माझ्या वडिलांचे डोळे लाल झाले. माझ्या सासूबाईंनाही धक्का बसला. बाबांना वाटले
हे कसले लोक आहेत? तुमची विचारसरणी कशी आहे? मला वाटलं होतं की तुम्ही सुशिक्षित आहात, तुमचे मोठं नाव आहे, प्रतिष्ठा आहे, म्हणून त्यांची विचारसरणी चांगली असेल. माझी मुलगी इथे आनंदी राहील, पण तुमची विचारसरणी इतकी वाईट आणि खालच्या थराची असेल कधी वाटले नव्हते. जर मला कळलं असतं तर मी माझ्या मुलीचं लग्न कधीच तुमच्या घरी केलं नसतं. जा बाळा, तू खूप काही बोललीस. आता जर तू या घरात राहिलीस तर तुझी अवस्था अजून वाईट होईल, कारण त्यांना या घरात सून नको आहे, तर त्यांच्या आज्ञेनुसार नाचणारी बाहुली हवी आहे. हो बाबा, तुम्ही बरोबर बोललात, आणि मी काही दिवसांसाठी नाही तर कायमची निघून जाईन. मग अचानक मला खोकला आणि उलट्या होऊ लागल्या, कदाचित सतत बोलत राहिल्यामुळे आणि रडत राहिल्यामुळे. पण जेव्हा माझ्या उलट्या थांबल्या नाही आणि मी बेशुद्ध पडले तेव्हा त्यांनी मला डॉक्टरांकडे नेले. माझ्या सासूबाईंना वाटले की हे फक्त एक नाटक आहे. मला कळले की मी 2 महिन्यांची गर्भवती आहे. फक्त माझ्या जाऊंनी माझे अभिनंदन केले, इतर कोणीही आनंदित नव्हते. माझ्या नवऱ्याचे वागणे देखील सामान्य होते. मी तिथून माझ्या आईच्या घरी गेले. या दरम्यान माझ्या सासूबाईंनी किंवा सासऱ्यांनी एकही फोन केला नाही. माझ्या जाऊंनी माझ्याशी फक्त 1-2दा गुप्तपणे बोलल्या होत्या. त्यावेळी माझ्या पतीने मला पाठिंबा दिला. काही महिन्यांनी मी एका मुलाला जन्म दिला. माझ्या वडिलांनी आनंदाने माझ्या सासू सासऱ्यांना सांगितले की नातू जन्माला आला आहे, पण तरीही कोणीही मला बघायला आले नाही. पण हो, माझ्या दिराने काही पैसे पाठवले आणि मुलासाठी आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करण्यास सांगितले. आत्तापर्यंत माझ्या पालकांना जवळजवळ हे कळले होते की म्हणून ज्यांना मी आवडत नव्हते त्यांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली की ती आयुष्यभर घरी बसून राहील. ती इतकी बोलत असते की तिच्या सासरच्या घरी कशी राहू शकेन. आईवडिलांनी खूप स्वातंत्र्य दिलं आहे, जे मी सहन करू शकले नाही. पण आईच्या खूप समजावणीनंतर मी शांत झाले. काही दिवसांनी माझे पती मला भेटायला आले. मूल आता 3 महिन्याचे झाले होते, म्हणून माझे पती म्हणाले, चला आता आपण आपल्या घरी जाऊया. मुलाला पाहून आईवडिलांचा सर्व राग निघून जाईल. मला असे वाटले की तो बरोबर आहे, कारण बहुतेक आजींना त्यांच्या सुना आवडत नसतील, परंतु ते त्यांच्या नातवंडांवर खूप प्रेम करतात. असा विचार करून मी माझ्या सासू सासऱ्यांच्या घरी परत आले. पण इथे माझ्या सासू सासऱ्यांना माझ्याशी बोलणेही केले नाही. मुलाला त्यांच्या हातात घेणे तर दूरच राहिले. मला खूप वाईट वाटले. मला रडूही येत होते. आत्तापर्यंत मला एक गोष्ट कळाली होती की माझ्या नवऱ्याला त्याची जबाबदारी समजली नव्हती. तो नीट काम करत नव्हता, ते फक्त यांच्यामुळे. आता माझे सासू सासरे त्याच्यावर खूप रागवू लागले. त्यांनी त्याला फटकारण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी त्याला घर सोडण्यास सांगितले. माझ्या नवऱ्याला वाटले की वडील फक्त रागात हेच बोलत आहेत, पण त्यांनी खरोखर मला निघून जाण्यास सांगितले. तो रडू लागला की मी लहान मुलाला घेऊन कुठे जाऊ. माझे सासरे म्हणाले, तुला हे माहीत आहे, तुझी कुंडली कुठे घेऊन जाईल. मी 6 महिन्यांच्या मुलाला घेऊन घर सोडले आणि मला कामाचा अनुभव नसल्याने मला चांगली नोकरी मिळू शकली नाही. मीही सुमारे 3 वर्ष माझ्या आईवडिलांच्या घरी राहिले. आत्तापर्यंत माझे आईवडील काळजी करू लागले होते. त्या दरम्यान त्यांनी अनेक नोकऱ्या स्वीकारल्या आणि सोडल्या देखील, पण त्यांना इतर कोणतेही काम आवडत नव्हते. शेवटी मी माझ्या मोठ्या दिराला फोन केला आणि त्यांच्याकडे पैसे मागितले आणि एक छोटे दुकान उघडले. म्हणजे मीही घरात बसून काम करू लागले आणि हळूहळू दुकान भरभराटीला येऊ लागले. या दरम्यान मला आणखी एक मुलगा झाला आणि यावेळी मी माझ्या सासू आणि सासऱ्यांना सांगितले, पण ते दोघेही आले नाहीत आणि त्यांनी मला फोनही केला नाही. यावेळी माझ्या आईने सर्व काही सांभाळले. सुमारे 10 वर्षानंतर आता मी एक चांगले जीवन जगत आहे आणि सर्व काही ठीक चालू आहे. परंतु माझ्या सासरच्या नजरेत मी एक वाईट आणि असभ्य सून आहे. मी क्वचितच माझ्या सासूच्या घरी जाते. माझ्या सासू आणि सासऱ्यांना फोन केल्यानंतरही जेव्हा त्या दोघी माझ्याकडे येत नसत, तेव्हा मी त्यांना फोन करणे देखील बंद केले. कधीकधी जाऊबाई माझ्या घरी यायच्या. ती माझ्याकडे पाहून म्हणायची, तू खूप धाडसी आहेस. मी धन्य आहे. निदान तू तोंड तरी उघडलेस आणि निषेध केलास. माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. एके दिवशी मी तिला विचारलं, दीदी, तू त्या दिवशी एवढं का रडत होतीस? ती जास्त काही बोलली नाही. फक्त मला सांगितलं की तुझ्यासोबत जे काही झालं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त माझ्यासोबत घडलं आहे आणि त्यांनी तुझ्या वडिलांना जेवण तरी खायला दिले. त्यांनी माझ्या वडिलांना तर जेवणसुद्धा दिले नव्हते. हे सगळं आठवून मला रडायला येत होतं. मी म्हणाले, मग तुम्ही एवढ्या सुसंस्कृत वागवून का फिरत आहात?
तू सगळ्यांची इतकी सेवा का करत आहेस? मग जाऊ म्हणाली, हे बघ, तू जे म्हणत आहेस ते बरोबर आहे, पण आता मला वाटतं की मी सुरुवातीपासून काहीच बोलली नाही, कधी कोणत्या गोष्टीसाठी तोंड उघडलं नाही, तर आता काही बोलण्याचा काय अर्थ? असो, तू उत्तर दिल्यानंतर दोघेही अगदी शांत झाले. आता मला जे हवं ते करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. मी म्हणाले, तुम्ही धन्य आहात, तुमचे मन मोठे आहे. पण हो, माझं मन इतकं मोठं असू शकत नाही. हे ऐकून ती हसायला लागली. आता मी माझ्या कुटुंबात आनंदी आहे, पण कधी कधी जेव्हा मला भूतकाळातील गोष्टी आठवतात तेव्हा मला विचार करायला भाग पाडलं जातं. मी शिक्षित आणि स्वतंत्र असू शकले असते. मला माझी भूमिका कशी घ्यायची हे माहीत होते. तरीही माझ्यासोबत हे सर्व घडलं. ज्या सुना जास्त शिकलेल्या नाहीत, स्वतःसाठी बोलू शकत नाही, विरोध करू शकत नाही, त्यांचं काय होत असेल? आणि हो, ज्यांचे पालकही त्यांच्या पाठीशी उभे नसतात, त्या किती सहन करत असतील, किती जुळवून घेत असतील, याचा विचार करूनच मला वाईट वाटते. मित्रांनो, आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजच्या व्हिडिओविषयी आणि प्रियांकाच्या वागण्याविषयी तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा. आणि व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.